तर हा धबधबा त्या वरतीपर्यंत आहे. वरती दिसू राहिला तुम्हाला तिकडे. तर मित्रांनो दर्यापुरात आलो फेमस कॉफी प्यायसाठी. लय उची कॉफी आहे पण इथं अकोटातील लय फेमस नाश्ता आहे. तर नाश्ता करायला आलो. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर कसं आहे, आज आता पावसाळा सुरू झाला. आता लोक चालले इकडे चिखलदरा वगैरे. तर आम्ही चाललो थोडंसं. एक थंबनेलून तुम्ही पाहिलं असाल, सुले नाला नावाचा एक वॉटरफॉल आहे अकोटच्या तिकडे. तर तिकडे चाललो. आपल्या होत आहे संकेत भाऊ राहुल भाऊ ढवळे. आम्ही सगळे चांदूरचे आहेत तसे. तर वाईल्ड रोड नावाचं एक यांचं पेज आहे उच्यामध्ये, ते ट्रेक वगैरे नेत असते. तर आम्ही चाललो पहिले, नंतर तुम्हाला सांगतो कसं आहे, काय आहे, कुठं आहे, किती किलोमीटर आहे. अमरावतीतून किती किलोमीटर आहे तसं? 120 किलोमीटर आहे. दाखवतो तुम्हाला पूर्ण. चला. सगळ्यात पहिले उच्यामध्ये आपल्या शेगाव नाक्यावर पोहे खाल्ले, चन्नोरी पोहे. म्हणजे रात्री निघायला लागते 1-1.5 वाजता. नंतर आम्ही निघालो. 120 किलोमीटर आहे म्हणे बा ते. शहानूर जंगलामध्ये ते येते. तर मित्रांनो पेट्रोल टाकलं. म्हणजे पेट्रोल किती झालं आपलं? 3,000 पेट्रोल टाकलं. गाडीचा ऍव्हरेज किती आहे आपला? 10-12. बरं ठीक आहे, 10-12चा ऍव्हरेज आहे. लवची गाडी आहे असं वाटलं मला. मर्सिडीजची फिलिंग देऊ राहिली गाडी. मर्सिडीज मध्ये बसलाय जेटची फिलिंग नाही हे पाहिजे. चल ना. तर मित्रांनो दर्यापुरात आलो फेमस कॉफी प्यायसाठी. लय उची कॉफी आहे पण मजा नाही. लय जबरदस्त कॉफी आहे. माऊली दुकान आहे, फेमस आहे, तुम्ही पाहिलं असं. आलो मित्रांनो आपण अकोटात. छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू कोण त्यामध्ये. हा खतरनाक, सबसे ऊंचा. तर इकडे नाश्ता आहे ऊंचा. इथं अकोटातील लय फेमस नाश्ता आहे. तर नाश्ता करायला आलो, दाखवतो तुम्हाला. जय दुरा, कसा वाटला तुला नाश्ता? एक नंबर नाश्ता होता भाऊ. ऑलवेज कडकच जायचं. जेव्हा येतं तेव्हा करताय तुम्ही? नेहमी हा स्टॉप होतो. मित्रांनो मजाक नाही, एवढा ऊंचा नाश्ता होता बा. आता आम्हाला 8-10 वेळा नाश्ता करायचा आहे. कारण की कसं नवीन खायचं आहे. ते तर रेग्युलर इकडलं तिकडं तर खातच राहतो, पण कधी असं नवीन खायचं नाही सवय आहे आम्हाला. तर नाश्ता लय ऊंचा होता. जयदुर्गा नाव आहे त्याचं. तर तुम्ही कुणी अकोटचं असेल तर ते कमेंटमध्ये सांगा कुठचा तुम्हाला खात असं तुम्हाला इच्छा कसं लागते. चला आता समोर मंजिल की तरफ चाललो. गाडी पोंगे आमची सगळ्यात उंची गाडी. मागून आहे ना, मागून पॅन्ट मला खतरनाक आहे दादा तुमचा. तर मित्रांनो आता पोचलो आम्ही शहानूरच्या इकडे. शहानूर जंगलाच्या इकडे आणि शहानूर डॅमही इकडे. आणि आता पहिले आम्ही एका रिसॉर्टमध्ये आलो. रिसॉर्टचं नाव काय आहे रिसॉर्ट विचारून सांगतो. दाखवतो. रिसॉर्ट उच्च आहे. ड्रोनचा शॉट घेऊन टाकूया. असं उच्यामध्ये रिसॉर्ट आहे. लोकेशन लय उंच आहे इकडलं. हो ना, ड्रोन उडवला. कुठे गेला रे? चिमणी कुठे गेली? ते 3 किलोमीटर. काय नाव म्हटलं ह्या रिसॉर्टचं? कुला मामा विरेदी हट्टी म्हणून. विरेदी हट्टी असं नाव आहे म्हणते ह्या रिसॉर्टचं. इथं 4-5 म्हणजे फॅमिल्या वगैरे राहता येते, बुट्टी गिट्टी राहता येते. असं वेगवेगळे सेक्शन आहे, AC आहे त्याच्यात. तर आम्ही तर काही राहून नाही राहिलो बा. तर असं आहे ते पिक्चर. पण एरिया वगैरे लय उंच आहे. जागा स्मार्टच राहिलो. थँक्स. ते आजूबाजूनं खतरनाक एरिया. व्हिडिओ लय उचल. हे शहानूरचं मेन गेट आहे. इथूनच नरनाळा किल्ला आहे ना, तो इकडूनच जाते. अजून हे जाते इकडूनच आपला वॉटरफॉल सुलई. अजून 2-4 आयटम जाते इथून. लिहिलंच आहे ते. आणि इथंच एक तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. इथचं हॉटेल वगैरे राहण्यासाठी आहे. इथून सफाऱ्या वगैरे जाते. असे आहे रेट इथं. महाराष्ट्र शासन मेळघाट व्याघ्र प्रकल्प. इथून हे काउंटर समजा, इथून पावती वगैरे फाडून अंदर जावं लागते. बुकिंग काउंटर, वन विभाग अकोट. मित्रांनो हे आहे मेन गेट. म्हणजे इथून पहिले काउंटरवरून समजा तिकीट वगैरे काढायला लागते. परमिशन वगैरे घेऊन आपल्याला अंदर जावं लागते.
चला दाखवतो तुम्हाला आणखी छान मस्त दिसू ना जॅकेट. थँक्स. मित्रांनो हे मेळघाटचं संकुल पाहून घ्या. लय उंच छोटे छोटे टेंट आहे इथं. लयच खतरनाक जबरदस्त. तर हे आहे मेळघाटचं म्हणजे संकुल आहे. इथं राहण्याची व्यवस्था आहे, काप्याची सगळी व्यवस्था आहे. आता ते पावसाळ्यात 2-3 महिने बंद असते म्हणते, नंतर चालू होते. ते आहे लयच खतरनाक. आता राहते ना. इथं म्हणजे आपण 3 महिने पावसाळ्यात राहू शकतो. हे सुरू आहे, सुले नाला सुरू आहे. सुले नाला सुरू आहे, ट्रेकिंग सुरू आहे, त्याच्यानंतर स्टे साठी सुरू आहे इथे. बाकी सगळंच अरेंजमेंट आहे, फक्त जंगल सफारी बंद आहे. तो मित्रांनो हा आहे मेळघाटचा शहानूर एरिया. तो आता चिखलदरा वगैरे तुम्ही सगळ्यांना पाहिला असेल, पण हा शहानूर एरिया लय जणांना पाहिला नाही आहे. इकडे म्हणजे एक नंबर म्हणजे सीन वगैरे लय जबरदस्त आहे. नरनाळा किल्ला आहे, धारगड आहे एक, आणि जंगल सफारी वगैरे चालू राहते एनी टाइम. फक्त पावसाळ्यात 2-3 महिने बंद राहते, बाकी एनी टाइम चालू राहते. आणि काय म्हणते सुलई नाला नावाचा वॉटरफॉल आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याला लोकांना पाहिलं नाही आहे आणि खूप लोकांना पाहिलंही आहे. आता चिखलदरा आता प्रत्येक जण गेला. आता इथे तुम्ही एक वेळा यायचा. आता आपण आणखी आता जाणार आहे सुलई नाल्यावर. तर तो तुम्हाला वॉटरफॉल दाखवतो, अजून जाताना जे व्ह्यू वगैरे आहे ते पूर्ण दाखवतो. असं उंच्यामध्ये एकदम मस्तपैकी ड्रोन घेणे आमच्याकडे. आम्ही उंचे झालो आता थोडेसे. तर चला समोर दाखवतो. हा आहे शहानूर डॅम. होऊन घ्या. चलो इकडून आता याच रस्त्यानं सरळ जावं लागतं इकडे. तुम्हाला मित्रांनो गेट दाखवलं, तिथून म्हणजे सफारी वगैरे चालू होते आणि तिथून ट्रेक चालू होते, पैदल जाता येते. आणि आपण त्याच्या पहिलेचा इकडचा जो रोड आहे, ह्या कोणत्या रोड म्हणते यायले? धारणी रोड, धारणी रोड, हरिसाल रोड. तर या रोडनं लागते, या रोडनं मग आपल्याला वॉटरफॉल लागते सुलई नाला. तर मित्रांनो प्री वेडिंग शूट साठी मी इथंच येणार आहे. पोंग्याला खतरनाक आहे. तुम्ही कुठे गेलते प्री वेडिंग साठी? सोडून दे मला. गेलतेच नाही कुठं? अरे नाही, अरे रे बायको खतरनाक. गाडीची एंट्री फी इथं 50 रुपये. पहिले आपल्याला असं मोठं वन विभागचं हे लागते, तपासणी वगैरे राहते. पहिले वन विभागचं असं ते चेकपोस्ट आहे, ते पहिले आपल्याला चेक गिक करते. म्हणजे गाडी गेली तर काही काही पोट्टे दारू पिताना अंदर जाऊन तिकडे दारूच्या बाटला घेऊन जाते. तर आम्ही तर तुम्हाला माहित आहे प्युअर व्हेज नॉन शौकवाले माणसं आहे. काहीच नाही, कॅमेरा आहे फक्त आमच्याजवळ. आणि बस चला दाखवतो. 50 रुपये याची ते अंदर जायची तिकीट आहे. येस. तर हा आहे अकोट हरिसाल रोड आहे मित्रांनो. आणि तो तिकडला परतवाडा हरिसाल रोड आहे, तो तिकडे धार्मिक तिकडे जायचा आहे वगैरे. तर हा आहे अकोट हरिसाल रोड. या रोडनं आलोय आपण आज शहानूर वगैरे एरिया पाहासाठी. तर हा आहे हरिसाल रोड, इकडे जाते आणि इकडे जाते धारगड. तर आपल्याला लागते धारगड रोडनं, इकडे लागते वॉटरफॉल, इकडे लागते वॉटरफॉल. तर असं आहे, रस्ते खतरनाक, विचारू जा लागते. तर येले माहिती आहे सगळं, म्हणून टेन्शन नाही. अजून एक दुसरं चेकपोस्ट लागला आपल्याला. तिथून आणखी अंदर जायचं. सुलई धबधबा लिहिलाय पाहून घ्या. चिमणी उडवली मित्रांनो आमची डबल. आलो आता मी इथून आहे 300 मीटर समजा. हे इथून वॉटरफॉल आहे म्हणते. हे असं आहे आणि इकडे वॉटरफॉल आहे. जिप्स्या वगैरे करा इथे इकडे इकडून असं. अकोटचा नाश्ता एवढा उंचा आवडला, म्हणजे मध्ये एवढा उंचा आवडला तो, कटई गिटे त्याची की माझ्या सोबत आणला आम्ही. हे बा म्हणजे असं नाश्ता इस्ता केलाच चालते. असं थोडंसं कचरा गिचरा बरोबर फेकायचा फक्त. अकोट का नाश्ता एवढा उंचा एरियात. तर मित्रांनो आम्ही गाडीने आलो डायरेक्ट. आणि जो तुम्हाला मी मगाशी गेट दाखवलं होतं तिथून ट्रेक सुरू होते. म्हणजे तिथून हा जो रस्ता दिसू राहिला तुम्हाला, हा तर हा सरळ रस्ता त्या डायरेक्ट त्या चौकात पोहोचते. तिथून आपल्याला 200-300 मीटरवर तो धबधबा आहे सुलई नाला. आणि गाडी नाही येता येते. तर ट्रेकही लय उंचा आहे. तर आम्ही ट्रेकनं आलो नाही सध्या आज, तर आम्ही आलो गाडीनं. जर ट्रेक वगैरे यायचं असेल ना, तर जेव्हा ह्या ट्रेक जाते वाईल्ड रोडचा, तर ह्या ट्रेक करतच ह्या रोडलाच येते. लय उंचा रोड आहे ह्या, तर मजा येते. तर आम्हाला थोडंसं 4-5 गोष्टी कव्हर करायच्या म्हणून आम्ही गाडीनं आलो. वाघी गाला तर कॅमेरा आहे 2-2.5 किलोचा. तर ह्या त्याच्या डोक्सर मारून फेकन मी. आणि मग आमच्यातल्या एका जणाला धावता नाहीत म्हणते, तर त्याला थोडं समोर करून देईन, म्हणजे मी वाचून जाईन थोडासा. आणि बस बाकी अजून काही उपाय वगैरे असेल ते तुम्ही मला सांगू शकता कमेंट्समध्ये. थँक्स.
तर आपल्यासोबत आहे मुस्ताक भाई, ते शाहनूर गेटच्या जवळ ते जिप्सी वगैरह घेऊन येत असते. तो भैया मैं क्या बोल रहा, तो मतलब क्या क्या है अपने इधर देखने लायक, क्या क्या है? देखने लायक तो अपने इधर पहले तो हमारा एक शाहनूर सफारी गेट है. हाँ हाँ बराबर. शाहनूर सफारी गेट से वहाँ से सफारी चलती है. हाँ हाँ हाँ. वो 2 टाइम, एक सुबह 5:30 बजे से 10 बजे तक, और दोपहर में 3 बजे से 7 बजे तक. अच्छा. तो यहाँ पर सभी एनिमल्स है देखने के लिए. लेपर्ड, टाइगर, वाइल्ड डॉग, बाइसन, सांबर, स्पॉटेड डियर. और ये वाटरफॉल मतलब कितने दूर है ऐसे? यहाँ से शाहनूर से 6 किलोमीटर पे. अच्छा. हाँ. यहाँ पे शाहनूर से पैदल ट्रैकिंग के लिए भी ग्रुप्स ला सकते हैं आप. ये लाइन से ये लाइन से पूरा ग्रुप ला सकते हैं आप. तो कम से कम 10 लोगों ना. 10 लोगों 10 लोगों के. हाँ, 10 से कम नहीं चलते. 5 लोगों के पीछे एक गाइड. अच्छा. 5 लोगों के पीछे एक गाइड रहता है. अच्छा. तो ऐसे आपको 2 गाइड मिलेंगे 10 लोगों के साथ में, और वहाँ से पैदल ट्रैकिंग. ट्रैकिंग का से भी आ सकते हैं. और आप लगे तो पोपट खेळ होते हुए गाडी से भी आ सकते हैं. अच्छा. तर मित्रांनो, और ये कारने येऊ शकता आणि ट्रेक करत येऊ शकता. पण ट्रेकसाठी तुम्हाला कमीत कमी 10 लोक तुमच्यासोबत पाहिजे. त्याच्या परमिशन भेटत नाही. आणि 5 लोकांसोबत एक गाइड पाहिजे. और बाकी तो सब हमारा जंगल थोड़ा सा यानी अभी थोड़ा फेमस नहीं है. थोड़ा होने वाला है अभी. हमारे दोस्त संकेत राउत, ये जरा से बहुत मेहनत कर रहे हैं अमरावती से. हाँ, ट्रैकिंग के लिए अमरावती से वो सफारी के लिए भी लाते हैं टूरिस्ट को. तर मित्रांनो, तुम्ही इथं जर पाहिलं नसन तर चिखलदरा वगैरे तुम्ही गेले असाल, पण हे जर नसन पाहिलं तर इकडे तुम्ही नक्की या. शहानूरचा एरिया आहे हा, एक नंबर जबरदस्त एरिया आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपण समोर जाणार आहे वॉटरफॉलच्या इकडे. तर तुम्हाला वॉटरफॉलचे सीन वगैरे दाखवतो. चला मग थोडं जिप्सीची सवारी वगैरे करू आपण. चला थोडी जिप्सीची सवारी करू आपण. मित्रांनो, आता जिप्सी मध्ये बसलेलो आहे. हे जिप्सीचे मालक आहे. थोडा जिप्सीचा आनंद घ्यावा म्हटलं थोडा उंच्यामध्ये. कोणाला जिप्सी लागली तर याचा नंबर देतो मी, तुम्हाला कॉल करून देतो. मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे. छोटीशी रिव्हर आहे. ह्याच्या रिव्हरच्या बाजूने थोडासा ट्रेक सुरू होते तुमचा. हळूहळू जावं लागते. आणि समोर आहे आपला 300 मीटर, जास्त नाही 300 मीटर आहे आपला सुलाई वॉटरफॉल. चलो फिर. काही ऑप्शनच नाही, दुसरीकडे ह्याच्यातून जायला लागतं. तर अशी थोडीशी रिव्हर आहे. जास्त काही खोल पाणी आहे नाही. ते क्रॉस करून आपल्याला जावं लागते. तो वॉटरफॉल थोडासा दिसू राहिला. ते पांढरं. मित्रांनो, लय उंचा वॉटरफॉल आहे. म्हणजे मस्त आहे. आता एकदम जास्त कोणी पाहिलं नाही आहे म्हणते. आणि मी व्हिडिओ वगैरे जास्त पाहिलं नाही आहे. पाणी भरलं मस्तपैकी, स्वच्छ पाणी आहे. बाजूला एक होतं छोटंसं, तिथून पाणी भरलं. गोड असते म्हणते. आता पाहतो पेतो. मला ते एक नंबर वॉटरफॉल आहे एरिया. तर तुम्ही इथं आले नसाल तर इकडे नक्की जा. हा धबधबा त्या वरतेपर्यंत आहे. वरते दिसू राहिलं तुम्हाला? ते बघा, तिकडे वर आहे अजून. त्या इकडून जा लागते म्हणते. पाणी आहे एक नंबर. हा, आंघोळ केली काय? अर्धी केली की पूर्ण केली? पूर्ण केली एकदम. काय म्हटलं? लग्नाच्या पहिले आंघोळ करून घ्या इकडा. म्हणजे तुझं लग्न काय एवढं म्हणून पहिले केली त्या? नाही, याच झालं. एरिया करायची गरज नाही आता. झाला आमचा एन्जॉय, लॉट्स ऑफ फन. खूप छान वॉटरफॉल होता आणि फोटो वगैरे पण छान निघाले. आता कसं आहे, बाकीचे मी पाहिले, दारखोरा, चिचाटी वगैरे मी पाहिलेले आहे. तर मला हा जो पाहिला नव्हता
तो तुम्हाला तो भाजा होता तर हा अरे बाप काय हे आमना खायला लागणार त्याला व्हिडिओ दाखवला असतो ना. एक ऐसे पदार्थ खायले प्राणी होता छोटासा तर तो दाखवू राहिला तुम्हाला पण येणं थोडंसं त्याला दबाव तर पालीतला प्रकार होता. तर मजा आली आम्हाला लय खास. तर एवढं तुम्ही तर खरंच नक्की जागा जर हे पाहिलं नसेल तर लय जणांना पाहिलं असेल लय जणांना नसेल पाहिलं अकोला अकोट वगैरे तर आम्हाला तर मजा आली बा. फोटो वगैरे छान निघाले व्हिडिओ वगैरे पण छान निघाले. आणखी आता समोर आता अजून कुठं काही दिसलं तर तुम्हाला दाखवतो छान. आता भूक लागली थोडंसं हलक्या जेवण वगैरे आहे. तर संकेत भाऊन आणला आम्हाला इथं वाईल्ड रोअर नावाचं त्यांचं हे काय इंस्टाग्रामचं पेज आहे तुम्ही ते फॉलो करा कारण की त्याच्यावर ते रोज काही ना काही असं वेगळ्या ठिकाणी घेऊन जाते. ट्रेक एकदम सेफ आणि उंचामध्ये एकदम पहिले जाऊन येते पहिले स्वतः पाहते काय कसं आहे चांगला आहे कसं आहे आणि तेच आम्ही आज निरीक्षण करायला आलो. आता ते तिचा टूर टाकेल तर चांगला व्यवस्थित आहे जाणं येण्याला आहे काय टेन्शन नाही आहे आणि मस्त वाटलं आज. आणखी समोर दाखवतो तुम्हाला काही असेल आपल्यासोबतचाच राहुल ढवळे मस्त छान ड्रोन शॉट घेतले आणि याला पण फॉलो करा. हे लक्षात ठेवा पर्यटकांनी धबधबा परिसरात पाण्यामध्ये उतरू नये. हो ना 10 ते 3 पर्यंत आत येऊ शकता तुम्ही पण जा 4 तास लागते तुम्हाला ठीक आहे. ह्या अशा काही गोष्टी लक्षात ठेवता. मित्रांनो हरिश्चंद्रगड कळसुबाई आणि जीवदान असे खूप मोठे मोठे ट्रेक दादा घेऊन जाते. आता त्याचा ट्रेक आहे जीवदान आणि हरिश्चंद्रगडचा. तर ज्याला कोणाला जायचं आहे मी खाली कॅप्शनवर नंबर टाकतो तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून म्हणजे माहिती घेऊ शकता अजून कोणत्या ट्रेकला जायचं आहे कोणत्या ट्रेक वगैरे बद्दल माहिती पाहिजे तुम्हाला सगळी भेटून जाईल. पाहिजे होता ना राजू याच्यासारखी बॉडीच नाही कोणती दाखवणार बायसन इंडियन गव्हर्नमेंट अरे जिप्सी पलटवते तो मोठी गाडी ट्रॅव्हलर पलटवते तो एवढं हे आहे त्याच्यात. हा मेल आहे त्यात हा अल्फा मेल आहे. नंतर आम्ही अकोटला आलो सुशील भाऊच्या इथं आलो हनुमानजीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले. इथं फेमस अकोटची पाणीपुरी भेटते रामलखन नाव आहे हे सर फेमस. हा बिलकुल चला की ना मग. गर्दी बा मित्रांनो किती आहे म्हणजे खतमच नाही राहिली म्हणजे एवढी फेमस आहे की आम्हाला खाली भेटेल का काय एक मंडळी रेणुका म्हणजे झाली की हिची अकोटची एवढी फेमस आहे पाणीपुरी की खालेली भेटली म्हणते. आम्हाला ती दादा घेता काय की नाव बदनाम खाली भेटली बा प्लेट भेटली मला कसं आहे की जिथं प्लेट घेऊन मागा लागते द्या ना कशा वारकरी मध्ये आलो प्युअर व्हेज मध्ये आता जेवायला मित्रांनो. छान हॉटेल आहे असं हे. चलो तर मित्रांनो झालं जेवण खरंच लय उचवतो इथचं. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. जेवण मला लय जबरदस्त वाटलं. तर असा झाला आपला पुरा टूर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा पेजला आमच्या आणि वाईल्ड रोवरला पण फॉलो करा. धन्यवाद.